प्राचार्य डॉक्टर पेडणेकर सर, अश्लेषा रांगणेकर आणि माझ्या जमलेल्या सर्व विद्यार्थी बांधवांनो, भगिनींनो, शाळेत असताना मला ज्या शिक्षिका शिकवायच्या त्याही इथे माझ्यासमोर बसलेल्या आहेत आणि त्या इथे शिकवतात. चंदनाताई, मला शिकवताना त्या खूप वेळा रडल्या आहेत. ह्याच्यावरनं तुम्ही अंदाज बांधा हा विद्यार्थी काय असेल. आणि मी गेल्यानंतर तुम्ही त्यांची प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकता. सगळे मास मीडियाचे आहेत म्हणून बोललो. अश्लेषाजी आणि इतर सर्व ते एक काय त्याचं नाव होतं, तो आला होता मला, हां, कौस्तुभ. कुठे आहे तो? हां, ते विद्यार्थी आहे. हां, नाही, अजून एक जण कोणतरी आला होता ना. हां, तू आला होता. आयर्न मॅन. नाही, तशी दाढी वाढवली. आणि मी त्याला जेव्हा सांगितलं, म्हटलं कधी मास मीडियावरती मी आजपर्यंत कधी बोललेलो नाही. मीडिया मला समजतो असंही नाही. मग इथे माझे सगळे पत्रकार मित्र सगळे आलेले आहेत बाकीचे. आपण जे शिकता आहात इथे, जे तुम्हाला शिकवलं जातंय, मी काल परवाकडे हाच विचार करत होतो की असं मी तुम्हाला असं वेगळं काय सांगणार आहे, मी तुमच्याशी असं वेगळं काय बोलणार आहे की जे तुम्हाला इथे शिकवलं जात नाही किंवा शिकवलं गेलं नाही आहे. मी पहिल्यांदा एक स्पष्टीकरण देऊन टाकतो. मी आल्यावरती इथे हा बोर्ड पाहिला, इझेलवरती लावलेला. तो बोर्ड पाहिल्यावरती माझ्या लक्षात आलं हे मला डेमॉन्स्ट्रेशन करायला लावणार. हल्ली तर मला असं वाटायला लागतं की डेमॉन्स्ट्रेशन एवढ्यासाठी घेतात की हा खरंच व्यंगचित्रकार आहे का नाही आहे. की लोक आपलं उगाच काहीतरी बोलत असतात, दाखव बरोबर, काढून दाखव पहिलं, मग आम्ही विश्वास ठेवतो. तसं नाही आहे. माझी व्यंगचित्र काढायची बैठक वेगळी आहे. मी खाली बसून व्यंगचित्र करतो, मांडी घालून लोड लावून त्याच्यावर बोर्ड लावून. मला ती लहानपणापासून तशीच सवय आहे. मला ती बाळासाहेबांमुळे, माझ्या वडिलांमुळे ती लागली. आमच्या जे स्कूल ऑफ आर्टमध्ये देखील ते बोर्ड असायचे, टेबल असायचं आणि टेबलावरती तो बोर्ड लावलेला असायचा. मला आठवत नाही मी कधी कॉलेजमध्ये काम केलं आहे. सगळं कॉलेजमधलं काम मी घरी घेऊन यायचो आणि घरी करायचो. कारण मला त्यासाठी खुर्चीवरती बसून त्या टेबलावरती बोर्ड लावून त्याच्यावरती काम करणं मला कधी जमलंच नाही. आणि जसं मला टेबलावरती जमलं नाही तसं मला असंही जमलं नाही. याचं कारण आम्ही ज्यावेळेला व्यंगचित्र करतो त्यावेळेला साधारणपणे त्याचा एक बसून एक डिस्टन्स साधारणपणे एवढा असतो. आणि तशी एकदा सवय झाली की तुम्हाला उभं राहून असं करायची तशी सवय होत नाही. आणि म्हणून मला अनेकदा मी करू शकत नाही अशाला भाग नाही, परंतु मी टाळतो. याचं कारण तुम्हाला उभं राहून त्या बोर्डावरचं प्रपोर्शन्स नाही समजत उभं राहून. तर साधारणपणे तुम्हाला अंदाज आला असेल मला काय म्हणायचं आहे ते. आपण आता मूळ विषयाला वळू. मुळात मास मीडिया हा शब्द आला कसा, कधीपासून आला, तर जेव्हापासून मला असं वाटतं की सोशल मीडिया जेव्हापासून आला किंवा कम्प्युटर जेव्हापासून आला तेव्हापासून साधारणपणे तो आपण बोलायला लागलो. तो शब्द हल्ली तर काय वाटेल ते बोलतात. कुठच्याही गोष्टीला हल्ली काय गरम होतं, ग्लोबल वॉर्मिंग, तिकडेच नेऊन ठेवायचं डायरेक्ट. कुठची गोष्ट पाहिली की मास मीडिया. आत्ताही आपण बोलत असताना मला जाणवलं की आपण पत्रकारिता म्हणजे मास मीडिया नव्हे.
उद्या आपल्यातले बरेच जण विचार करत असतील की मी कुठच्या इलेक्ट्रॉनिक चॅनलला जॉईन करायचं का, मी वर्तमानपत्र जॉईन करायचं का, मी मॅगझिन जॉईन करायचं. मास मीडिया म्हणजे तुमचा कुठचाही विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम. मग तुम्ही जर उद्या रांगोळी काढलीत आणि रांगोळीला बघायला जर समजा प्रेक्षक आले, मला असं वाटतं तो मास मीडियाच झाला. कुठचीही गोष्ट जी तुम्हाला तुमचा विचार लोकांपर्यंत पोहोचवता येतो ते माध्यम म्हणजे मास मीडिया. मग ते वर्तमानपत्र असेल, मग त्या फिल्म्स असतील, मग त्या फीचर फिल्म्स असतील, त्या ॲनिमेशन फिल्म्स असतील, त्या डॉक्युमेंटरी फिल्म्स असतील, वर्तमानपत्र असेल, मॅगझिन असेल, ई मॅगझिन असेल, कुठचंही जे माध्यम, मोबाईल फोन असेल, अजून मोबाईल फोन मान्यता मिळाली नाही त्याला, पण मोबाईल फोन असेल, ज्या ज्या गोष्टींना तुम्हाला तुमचा विचार तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येईल ते माध्यम म्हणजे मास मीडिया. तर मला तुम्हाला पहिलं सांगायचं आहे असं की असा विचार करून तुम्ही शिकू नका. मुळात तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुमची पिढी ही खूप भाग्यवान पिढी आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. आमच्या वेळेला नव्हत्या त्या. मी जे स्कूल ऑफ आर्टला असताना माझी खरंच मनापासूनची इच्छा काय होती की वॉल्ट डिझनी स्टुडिओमध्ये जायचं आणि तिकडे ॲनिमेटर व्हायचं. कोणाला फोन करू, पत्र कोणाला लिहू, पोचायचं कसं. बरं, आम्ही ज्या जे स्कूल ऑफ आर्टमध्ये होतो त्यावेळेला त्या ठिकाणी ॲनिमेशन नावाची काही गोष्ट नव्हती. व्यंगचित्रकला हातात असून देखील मी ॲनिमेशन करू शकत नव्हतो, कारण तशा प्रकारचं माध्यमच नव्हतं. आणि मग मला माझ्या घरामध्ये व्यंगचित्राचे बादशाह बसले होते हो. त्याच्यामुळे 4थ्या वर्षी कॉलेज सोडून दिलं. याचा अर्थ मी ग्रॅज्युएट नाही हेही लक्षात आलं असेल. हळूहळू एक एक गोष्टी आपण सांगितलेल्या बऱ्या, गैरसमज नसावा. आणि मग मी व्यंगचित्र करायला सुरुवात केली. व्यंगचित्र हे देखील हे एक मोठं माध्यम आहे मास मीडियाचं की ज्याच्यातनं तुम्ही तुमचा विचार पोचवू शकता. आत्ता इथे हे सगळे कॅमेरा घेऊन उभे आहेत सगळे. मी खूप खरं तर पहिल्यांदा मीडिया सोडून मास मीडियाचे लोक माझ्यासमोर कॅमेरा घेऊन उभे आहेत. तुमचे पण लागलेत का रे? हां, मला आमचे पत्रकार मित्र खाली भेटले. आज थोबाड उचकटणार का? कारण माझं कधी कुठची गोष्ट तोंडातनं बाहेर पडेल माहीत नाही हो. पण आत्ता हे तुम्ही इथे सगळे कॅमेऱ्याची लोक, मी जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थीच आहात ना? नाही मग कोण आहात तुम्ही? मला कसं सांगितलं विद्यार्थी आहेत म्हणून? का हो? मग विद्यार्थी कुठे आहेत? कुठे आहेत? नाही, तुम्ही बोललात काहीतरी ते विद्यार्थ्यांचे कॅमेरे लागलेत वगैरे. एकच आहे? छान. बरं, असो. परत तुम्हीच रे. कॅमेरा, मग ती स्टील फोटोग्राफी असेल, तुमचा मूवी कॅमेरा असेल, नाही तर कुठचाही कॅमेरा आहे, हा मास मीडियाचा एक भाग झाला. पण त्यातनं तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला त्यातनं काय घ्यायचं आहे. मग मी तुम्हाला कॅमेराची म्हणून मी एक गोष्ट सांगतो की किती गोष्टी असतात कॅमेरा. जर समजा जसा एखादा वक्ता हा हजरजबाबी लागतो, तसा एखादा कॅमेरामन, एखादा पत्रकार हा त्याचे रिफ्लेक्सेस हे फास्ट असले पाहिजे. त्याला कळलं पाहिजे पटकन काय घ्यायचं आहे, मला कोणता शॉट घ्यायचा आहे, मला कुठे कुठे लक्ष असलं पाहिजे, माझं या 4-10 ठिकाणी माझं लक्ष असलं पाहिजे. मला पटकन तो प्रसंग मला माझ्या कॅमेऱ्यात कॅप्चर करता आला पाहिजे, तर उपयोग. नाही तर काय सगळेच कॅमेरा लावून असतात. मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो की एक अमेरिकेमध्ये डॉक्युमेंटरी फिल्म बनवत होती. अमेरिकेमधल्या न्यूयॉर्कमधल्या फायर ब्रिगेडचे सगळे जे त्यांचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यावरती एक फिल्म बनवत होती.
माझ्याकडे ती आहे. आणि 2 भाऊ होते, त्यांची काही 4 जणांची टीम होती आणि ते त्या फायर ब्रिगेडवरती त्यांचं डॉक्युमेंटरी करणं चालू होतं. काय काय खातात, कधी उठतात, किती वाजता जातात, कुठे जातात, त्यांचे जॉब्स काय असतात, किती वाजता समजा त्यांना एखादा अलर्ट आला किंवा एखादा समजा सिग्नल आला तर किती वेळा ते पोहोचतात, काय सगळ्याची एक डॉक्युमेंटरी फिल्म चालू होती. आणि एके दिवशी त्यांचा जो मेन ऑफिसर होता त्याच्याबरोबर ते एका डॉक्युमेंटरीला एक इन्स्पेक्शन होतं तिकडे फायर ब्रिगेडचं रस्त्यावरती, आणि त्याच्यासाठी म्हणून ते सकाळी गेले. तो एक जण, तो भाऊ होता, तो त्यातला एक गेला आणि रस्त्यावरती इन्स्पेक्शन सुरू होतं. तो ते सगळं शूट करत होता कॅमेराने. शूट करता 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 अचानक त्याला विमानाचा आवाज आला, म्हणून त्याने सहज कॅमेरा वरती केला आणि जेवढा वरती करता येईल त्या विमानाच्या आवाजाच्या दिशेने त्यांनी कॅमेरा केला. ते पहिलं वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचं विमान आदळलेलं फक्त त्याच्या कॅमेऱ्यात सापडलं. तुम्हाला इतकं अलर्ट असावं लागतं. म्हणजे तो माणूस सोडला तर जगात पहिलं विमान आदळलं याचं फुटेज कोणाकडेही नाही. इतकं तुम्हाला शार्प असायला लागतं की प्रसंग काय काय कुठची गोष्ट आपण केली पाहिजे. मीडिया माध्यम हे तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. मला मी जरा डॉक्युमेंटरी फिल्म्स जास्ती पाहणारातला आहे. माझ्याकडे खूप डॉक्युमेंटरी फिल्म्स आहेत आणि डॉक्युमेंटरी फिल्म्स हे देखील एक मास मीडियाचं मोठं माध्यम आहे की ज्याच्यातनं तुम्हाला या सगळ्या गोष्टी जगापर्यंत पोहोचवता येतात. त्याच्यातले आद्य आहेत केन बर्न वगैरे सारखी लोक आहेत ज्यांनी महात्मा गांधींवरती जी फिल्म केली, रिचर्ड ॲटनबरो, त्यांचे बंधू डेव्हिड ॲटनबरो, हे तर म्हणजे ऋषीमुनी त्यातले. तर त्या केन बर्नची एक फिल्म आहे, माझ्याकडे आहे, मी आपल्याला पाठवून देईन, या मुलांना दाखवा त्यांना. अमेरिकन नॅशनल पार्क म्हणून. जसं आज आपल्याकडे भारतामध्ये चालू आहे की कोणीतरी श्रीमंत लोक येतात आणि म्हणतात की मी हे 10,000 एकर जमीन घेतली, ही 15 एकर जमीन घेतली, 15,000 एकर जमीन घेतली, ही इथे 40,000 एकर जमीन घेतली, अशा ज्या जमिनी घेत चाललेत. एक्झॅक्टली ही गोष्ट काही वर्षांपूर्वी, खूप वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये सुरू होती. आणि वेगवेगळे त्यांचे निसर्गाने भरलेले असे जे काही भाग होते, असे बरेचसे त्या सगळ्या श्रीमंत लोकांनी विकत घ्यायला सुरुवात केलेली. तुम्हाला तिकडे जाता यायचं नाही, गेला तर तुम्हाला पैसे मोजायला लागायचे आणि मग तुम्हाला कळायचं की बाबा ही प्रायव्हेट लँड आहे, ही काय पब्लिक लँड नाही, लोकांसाठीची नाही आहे. असे अनेक गोष्टी होत्या की ज्या लोक पाहायला जायचे. काही जण, अर्थात तेव्हा फार काही दळणवळण फार नव्हतं, परंतु जायचे लोक. आणि मग काही लोक गेले, त्यांना तिथे अटकाव केला की नाही तुम्हाला हे बघता नाही येणार, सुंदर व्हॅलीज होत्या, सुंदर अनेक गोष्टी होत्या, तुम्हाला हे करता नाही येणार. असं करत करत ते सगळे लोक होते. मग काही चित्रकार तिकडे गेले. आता बघा, काही चित्रकार तिकडे गेले, त्यांना अटकाव केला, त्यांनाही समजलं नाही, त्यांनाही आतमध्ये जाऊ दिलं नाही. मग त्या चित्रकारांनी अमेरिकेमधले ते जे सगळे भाग होते तिथे अशा इजेल लावले, त्यांचे कॅनव्हास लावले आणि लांबून दिसणारा तो सगळा प्रसंग, म्हणजे तो सगळी तो लँडस्केप, त्याची त्यांनी पेंटिंग्स करायला सुरुवात केली. ती पेंटिंग्स केली, अप्रतिम पेंटिंग्स आहेत. आणि ती पेंटिंग्स केली आणि ती पेंटिंग्स केल्यावरती त्यांनी न्यूयॉर्क आणि इतर त्यांची काही शिकागो, इतर काही जी महत्त्वाची त्यावेळेची महत्त्वाची जी काही शहरं होती अगदी, त्या शहरांमध्ये त्यांनी एक्झिबिशन्स लावली. एक्झिबिशन्स लावल्यावरती लोक आले बघायला, लोक आले आणि सगळे प्रशंसा करायला लागले, अरे वा वा काय सुंदर पेंटिंग आहे, छान, काय हे कुठं आहे. तर ती लोक बोलले हे आपल्या देशात आहे. ते बोलले मग आपल्याला जाता का नाही येणार तिकडे, हा मला बघायचं आहे. ते बोलले बघता नाही येणार तुम्हाला, कारण ती खाजगी जागा झाली आहे. बघा आता तिथून बॉल रोल व्हायला सुरुवात झाली. किती खाजगी जागा आहे, तुम्हाला तुमची जागा आहे पण तुम्हाला बघता येत नाही आहे, हा निसर्ग तुम्हाला पाहता येत नाही. तो बॉल रोल होत 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 अब्राहम लिंकनपर्यंत पोहोचला. आणि अब्राहम लिंकनपर्यंत पोहोचल्यानंतर जेव्हा त्यांना हे सगळी वस्तुस्थिती समजली,
त्या दिवशी अब्राहम लिंकननी निर्णय घेतला की ही जी सगळी आहे ही खाजगी मालमत्ता कोणाची होऊ शकत नाही, ही अमेरिकेची नॅशनल प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे आजपासून हे सगळे नॅशनल पार्क्स आहेत. म्हणजे काय काय होतं त्याच्यात? अमेरिकेच्या बाजूचा नायगारा फॉल्स होता, ग्रँड कॅनियन होतं, अनेक व्हॅलीज होत्या. म्हणजे ज्या गोष्टी आज जगासाठी उघड्या आहेत, तिथल्या नागरिकांसाठी बघायला उघड्या आहेत, त्या सगळ्या प्रायव्हेट लँड झाल्या होत्या. हे रेव्होल्युशन, हा सगळा इतिहास हा घडला कसा? कोणी घडवला? हा चित्रकारांनी घडवला. ज्या ज्या माध्यमांमधनं तुम्हाला लोकांचे डोळे उघडता येतील ते माध्यम हे मास मीडियाचं माध्यम आहे. मग ते माध्यम गाण्याच्या स्वरूपात येऊ शकतं, संगीताच्या स्वरूपात येऊ शकतं, वर्तमानपत्र, चॅनल आणि हे तर आहेच सगळं. तुम्हाला एखादा चित्रपट पाहताना तुम्ही इन्स्पायर होता, तुम्हाला असं वाटतं की बाबा काहीतरी चांगलं. तुम्ही ज्याला 3 इडियट्स पाहिला, त्यातले अनेक प्रसंग पाहिल्यावरती असं वाटलं, अरे खरं यार, वाटलं की नाही? म्हणजे तेही एक माध्यम झालं. सो माध्यमांची काही कमतरता नसते. तुम्ही पोचवताय काय, तुम्हाला पोचवायचंय काय, आणि ते पोचवण्यासाठी म्हणून तुम्ही सक्षम आहात का? तुमच्याकडे भाषा पूर्ण तुम्हाला येते का? आज तुम्ही BBC बघा, CNN बघा, तुम्ही कुठची चॅनल बघा, ती चॅनल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्यांचा अँकर असेल नाही तर त्यांचा रिपोर्टर असेल, उत्तम भाषा, उत्तम भाषा. आज आपल्याकडची माध्यमं पाहताना अनेक लोकांची उत्तम भाषा आहे, बोलतात, छान बोलतात. परंतु काही काही ठिकाणी ज्या वेळेला आपण बघतो, काही पत्रकार ज्या वेळेला एखादी बातमी सांगत असतात, भाषा ऐकताना थोडा त्रास होतो की अरे ही मराठी नाही रे, हे जरा तू चुकीचं बोलतोयस. तुम्हाला कुठचीही गोष्ट हातामध्ये घेताना, तुम्हाला त्याच्यामध्ये करिअर करताना, मला असं वाटतं आज जर मास मीडिया नावाची गोष्ट जर समजा तुम्ही शिकत असाल, हे माध्यम याचा अर्थ काय? मी नेहमी मी पक्षातल्या अनेक लोकांना मी सतत सांगत असतो की अरे आपण ज्या वेळेला राजकारणामध्ये आहोत याचा अर्थ आपला लोकांशी संबंध येतो, याचा अर्थ आपण त्यांच्याशी संवाद साधतो. याच्यासाठी सगळ्यात प्रमुख महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे भाषा आणि शब्द. त्याच्यात जर समजा तुम्हाला तुटवडा असेल आणि त्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला ती गोष्ट समजत नसेल, तर मला असं वाटतं हे मास मीडिया हे माध्यम तुमच्यासाठी चुकीचं आहे. म्हणजे कोणाहीसाठी जो असा विचार करत नसेल त्याच्यासाठी. तुम्हाला तुमचं माध्यम हे लोकांना समजवण्याचं आहे, तुमचं माध्यम हे लोकांना सांगण्याचं आहे, आणि ते सांगण्यासाठी म्हणून ती ताकद तुमच्या जिभेत असली पाहिजे, ती ताकद तुमच्या हातात असली पाहिजे, तुमच्या लेखणीत असली पाहिजे, तुमच्या ब्रशमध्ये असली पाहिजे, तुमच्या पेन्सिलमध्ये असली पाहिजे, तुमच्या कॅमेऱ्यात असली पाहिजे. जर मला हे माध्यम मला करायचं आहे, मला जर इथे या गोष्टी शिकायच्या आहेत, तर मला त्या गोष्टी पूर्ण आल्या पाहिजेत. आणि त्या पूर्ण येण्यासाठी म्हणून जगामध्ये मला बघितलं पाहिजे, जगात पाहिलं पाहिजे आता नवीन नवीन काय काय गोष्टी होत आहेत, नवीन गोष्टी कोणत्या होत आहेत. आज आपण वर्तमानपत्र वाचतो, वर्तमानपत्र वाचता लक्षात आलं चॅनल आले आपल्या लक्षात आलं की बाबा आता तुमचा सोशल मीडिया आला, कम्प्युटर आले. म्हणजे सर्वच वर्तमानपत्र नाहीत किंवा सर्वच चॅनल पण नाहीत, परंतु बरीचशी वर्तमानपत्र रिपोर्टर्स कमी केलेत आणि रोज चॅनल बघून बातम्या छापतात. कारण ह्यांचा काय धबधबा चालूच असतो, धनाधन काहीतरी चालूच असतं, रोज बदा होतच असतात. बऱ्याचदा आता इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणजे जे टेलिव्हिजन चॅनल्स आहेत, हे बऱ्याचदा अनेकदा बातम्या करताना आज असं लक्षात येतं की मूळ बातम्या असतात, रिपोर्टर्स पाठवतात, पण बऱ्याचदा बातम्या करत असताना त्यांच्या लक्षात येतं की बऱ्याचदा ट्विटरवरच्या किंवा व्हॉट्सॲपवरच्या बातम्या ह्या वेगळ्या प्रकारे रंगवून टेलिव्हिजन चॅनलवरती दाखवल्या जातात. म्हणजे एक चॅनल बघून वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापणे, सोशल मीडियामध्ये काय येतं हे बघून त्याच्यावरच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये करणे, आणि मग सोशल मीडिया आज आपण अनेकांना कळत नाही. सोशल मीडिया याचा अर्थ आपण सगळेजण पत्रकार आहोत.
माझं मत मी मांडू शकतो. याच्यात चांगलीही गोष्ट आहे, वाईटही गोष्ट आहे. परंतु तुमचं मत मांडण्याचं प्रत्येकाचं ते माध्यम आहे. आणि उद्या हे सगळं प्रकरण कुठपर्यंत जाईल ह्याचा अंदाज नाही, माहीत नाही. कारण हे सगळं आता सगळं कमी 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 गोष्टी होत जाणार. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की आता आज आपल्याकडे मुंबई शहरामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की मुंबई शहरामध्ये अनेक जागा, अनेक इमारती उभ्या आहेत, विकल्या जात नाही आहेत. त्या जागा कोणी घेत नाही आहे. पहिल्यांदा होतं, एक 10-15 वर्षापूर्वीपर्यंत होतं, मोठमोठी ऑफिसेस व्हायची. पण आता तिकडे होत नाहीत. अनेक इमारती रिकाम्या पडल्या आहेत. का? कारण एवढं काम तुम्ही एवढ्या जागेत बसून करू शकता. जर एवढं काम तुम्ही जर एवढ्या जागेत बसून करू शकता तर याचा अर्थ त्याचा व्याप वाढला, परंतु त्याचा जो काही खर्च आणि इतर जी लोकं आहेत ही कमी झाली. आता ही कमी झाली याचा अर्थ त्यांनी सिलेक्टेड लोकं घेतली, ठराविकच लोकं घेतली. मग ती ठराविक लोकं म्हणजे कोण? तर ज्याला 100% ते माध्यम किंवा ती गोष्ट कळली आहे तो. हे मी तुम्हाला का सांगतोय? याचं कारण तुम्ही आता जे शिकता आहात याच्यामध्ये मी 100% प्रवीण होईनच, पण त्याचबरोबर माझ्यात अशा क्वालिटीज असतील की ज्याच्यामध्ये लोक माझ्याकडे खेचली जातील. मी अशा गोष्टी जगाला दाखवीन, मी अशा गोष्टी लोकांना सांगीन, अशा गोष्टी मी लोकांपर्यंत पोहोचवीन की ती माझी कपॅसिटी असली पाहिजे, ती माझी ताकद असली पाहिजे. ती मग माझी भाषेची असेल, चित्राची असेल, कॅमेऱ्याची असेल, पण त्याच्यामुळे तुम्हाला एक्सलन्स हा आणावाच लागेल. याच्यापुढे मारकाम चालणार नाही. बस मी याच्या पूर्वीसारखं बाबा मी आता या वर्तमानपत्रामध्ये लागलो, आता वर्तमानपत्रामध्ये लागलो म्हणजे आता मी झालं सगळं माझं करिअर, असं नाही आहे. ही माध्यमं आता कुठे कुठे चालली आहेत. आता तुमच्या लॅपटॉपवरती मॅगझिन्स यायला लागली, मॅगझिनवरचा मजकूर तुमच्या मोबाईल फोनवरती यायला लागला, मोबाईल फोनवरती तुम्हाला बातम्या कळायला लागल्या. आता ह्या जर समजा ही माध्यमं जर समजा बदलत असतील तर ह्या बदलणाऱ्या माध्यमांचा तुम्ही मास मीडिया म्हणून विचार केला पाहिजे. म्हणजे जसं आमच्याकडे जे स्कूल ऑफ आर्टला शिकवायचे, ते पूर्वी प्रिंटिंगला खिळे असायचे, म्हणजे अक्षराचे खिळे असायचे, ज्याचे ब्लॉक बनायचे आणि मग ते ब्लॉक प्रिंटिंगला जायचे. आज पण जर समजा तुम्ही आज आता आपल्याकडे ज्या कॉलेजेसमध्ये प्रिंटिंग टेक्नॉलॉजी शिकवतात, माझे एक मित्र आहेत, त्यांच्याकडे एक मशीन आणलं, आता जर्मनीवरनं मशीन आहे त्यांच्याकडे. आणि एखादं मशीन आलं की ते साधारणपणे 6 महिन्यात दुसरं पुढचं मशीन येतं, ॲडव्हान्स मशीन येतं, ते संपलं, त्याच्यात अजून काहीतरी असतं. हा जो स्पीड आहे, मला असं वाटतं हा स्पीड तुम्हाला पकडायला लागेल. आता ते जे मशीन आहे, मग आपण खिळ्यापासून ब्लॉक बनवण्यापासून आता जे प्रिंटिंग जे जगभर चालतं, त्यांच्याकडे जे मशीन आहे त्या मशीनमध्ये असं काहीतरी मला असं वाटतं 16 फूट पेपर पासून, काचेपासून, लाकडापासून, दगडापासून, काही कुठचंही मटेरियल असू देत, असं 14 ते 16 फूट बाय कितीही फूट. म्हणजे उद्या जर एखादी इमारत प्रिंट करायची असेल आणि त्याला बाहेरून क्लॅडिंग करायचं असेल, प्रिंटिंग करून मिळेल. पूर्वी कसं होतं, पेंटिंग करून मिळेल, तसं प्रिंटिंग करून मिळेल. आता अशी जर मशीन्स ही जर प्रिंटिंगमध्ये येत असतील तर मला असं वाटतं की आपल्याला प्रिंटिंग म्हणून किंवा त्या माध्यमाचा विचार करताना कुठे जायला पाहिजे. तुमच्यापैकी अनेक जण उद्या इथून उठतील, शिकतील, परदेशात जातील, माहीत नाही, विचार केलाही असेल अनेकांनी. पण पहिला विचार करा ते कुठे पोचलेत. आपण इथून पहिले पोचलोय का तिथे? आपण त्या प्रकारचं काम करतोय का आपण? म्हणजे आजही आमच्या स्कूल ऑफ आर्ट सोडा, परंतु इतर अनेक जी चित्रकलेची आणि इतर जी महाविद्यालयं आहेत आपल्याकडे. मी मध्यंतरी एका कॉलेजला गेलो होतो, काय नाव बिव नाही सांगत. मी अप्लाइड आर्टचा, त्याच्यामुळे अप्लाइड आर्टला सुरुवातीला काही गोष्टी शिकवतात तिथे, सगळ्या पेंटिंग अनेक गोष्टी असतात, ऑइल पेंटिंगपासून सगळ्या गोष्टी असतात. पण तुम्ही तिकडे त्यांचं वर्षभराचं वर्क लावलं होतं सगळं भिंतींवरती. मी पाहिलं, मला वाईट वाटलं.
आणि मला वाईट एवढ्या गोष्टीचं वाटलं, आपण चुकीच्या अर्थाने घेऊ नका मी जे पुढचं वाक्य बोलणार आहे ते. शेवटी त्या विद्यार्थ्यांना शिकवायला पण शिक्षक त्या दर्जाचे पाहिजेत ना हो. म्हणजे अनेकदा आपल्याकडे काय होतं की आता मी मध्यंतरी एकदा आमच्या जेजू स्कूल ऑफ आर्टला गेलो, तर तिथे शिकवणारा एक कोण त्यांचा प्रोफेसर होता. तो माझ्या वर्गात होता. तर म्हटलं काय रे तू शिकवतो? हॅलो हो शिकवतो. म्हटलं काही अनुभव वगैरे? हाच अनुभव. या गोष्टींचा अनुभव देखील पाहिजे ना आपल्याला शिकवताना. मी आता बघा ना, साधी गोष्ट, मी ज्यावेळेला व्यंगचित्र करत होतो तेव्हा एका ठराविक लोकांपर्यंत ते व्यंगचित्र पोहोचायचं. आज ज्यावेळेला मी व्यंगचित्र करतो पहिलं ह्यांच्यापर्यंत पोचतं, मग हे दिल्लीपर्यंत पोचवतात आणि मग तिथल्या लोकांना सांगतात बघा बघा तो काय काढतो. मग सुरू, राज ठाकरेने फिर उगला जहर. ते सोडा, ते कॉन्ट्रोवर्सी सोडा, पण सांगायचा उद्देश असा, पोचतं किती फास्ट, जाण्याची माध्यमं कशी बदलली आणि ही माध्यमं अजून बदलणार, अजून बदलतायत. आता मी कालच एक यूट्यूबवरती एक अशी छोटी डॉक्युमेंटरी बघत होतो. त्याच्यामध्ये तुम्हाला आता आपल्याकडे कार्ड असतं बरोबर, ATM BTM मध्ये जातात किंवा कुठे बँके असले कार्ड असतात बरोबर. आता कार्ड जाणार आणि तिकडे फक्त तुम्ही त्या मशीन समोर जायचं आणि तुमचे डोळे दाखवायचे की त्याच्यावरती कळणार तुमचं अकाउंट कुठचं आहे आणि काय. आता ही जर इतक्या ॲडव्हान्स लेवलला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं पण की मायनॉरिटी रिपोर्ट नावाचा पिक्चर होता ना, रिपोर्ट्स नावाचा एक स्पिलबर्गचा पिक्चर होता. त्याच्यामध्ये ही टेक्नॉलॉजी दाखवली होती काही वर्षांपूर्वी. ती वास्तवात आली. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, एका चौकोनात अडकून पडू नका. हे माध्यम जिथे पुढे जाणार आहे त्याचा अंदाज आत्तापासून बांधायला सुरुवात करा, तर तुम्ही घेत असलेलं शिक्षण हे तुम्हाला पूरक ठरेल. नाही तर कुठच्याही वर्तमानपत्रात नुसतं मी लिखाणच करणार आहे असा विचार केला असेल. आता पुस्तकं, साहित्य, कविता मास मीडियाचाच भाग आहे. नाटक मास मीडियाचा भाग आहे. तुम्हाला अनेक गोष्टी जे तुमच्या मनापर्यंत पोचवतो, जे तुमच्या डोक्यापर्यंत पोचवतो, ती सर्व माध्यमं, त्या सर्व माध्यमांचा विचार करून तुम्ही शिक्षण घ्यावं असं मला वाटतंय. मी आज काय इथे तुम्हाला फार मोठं लेक्चर देण्यासाठी इथे आलेलो नाही. मला जे काही जाणवतं, मला जे काही इतर जगामध्ये काय काय चाललंय हे बघत असताना जे जाणवलं ते जाणवलेलं मी फक्त तुमच्यासमोर मांडलं. मी काही मास मीडियाचा स्टुडंट नव्हे, मी मास मीडियाचा कोणी शिक्षक नव्हे. हे शिक्षक आहेत, हेच तुम्हाला शिकवणार आहेत. परंतु तुम्ही जे शिकत आहात ते फक्त जग कुठे चाललंय याचा अंदाज बांधून फक्त तुम्ही शिका. तुम्हाला माध्यम जे कुठचं आत्तापासून त्याचा विचार करायचा आहे, त्याचा माध्यमाचा आत्तापासून विचार करायला सुरुवात करा आणि त्याप्रमाणे तुम्ही काम करायला सुरुवात करा. मी जेवढी तुम्हाला माध्यमं सांगितली, मग ते वर्तमानपत्राचं असेल, चॅनलचं असेल, टेलिव्हिजनचं असेल, मग तुमचं त्या फिल्मचं असेल, वेगवेगळ्या भाषांमधल्या फिल्म्स असतील, डॉक्युमेंटरी फिल्म्स असतील, ॲनिमेशन फिल्म्स असतील, कुठच्याही जी माध्यमं आहेत त्या सर्व माध्यमांचा विचार करून शिकावं, एवढी फक्त तुम्हाला विनंती करण्यासाठी म्हणून मी आज इकडे आलो. मी काही लंबचौडं भाषण द्यायला आलेलो नाही आहे. तुम्हाला काही विचारायचं आहे? तुम्हाला काय बोलायचं आहे? बोलती बंद. कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे? नाही, मी लाज नाही काढणार, खरंच विचारा. काय आलं? हात कोणाचा आहे? हां हां, बोल ना. त्याच्यासाठीच बोललो.
एक मिनटं, माईक येईल म्हणजे बघ. तुमच्यासाठी रे तर कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, असा गेला तू. बोल बोल. सर, मीडियामध्ये आजकाल खूप मिसकम्युनिकेशन्स होतात. म्हणजे आता एक अशी परिस्थिती आहे की कशावर विश्वास ठेवायचा, कशावर नाही. त्या बाबतीत काय म्हणायचं सर? असं मीडिया मीडिया हे हा भाग झालाच, कारण त्यांना काहीतरी रोज मीडिया म्हणजे चॅनल म्हणतोस ना तू? नाही सर, ओव्हरऑल म्हणतोय, लाईक एक न्यूजपेपर असो पण किंवा हे एक पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत गोष्टी. ही काही नवीन गोष्ट नाही आहे. आणि जसं मी एक मानतो, मी पक्ष चालवताना, संघटना चालवताना या सगळ्या गोष्टी असतात. माणसं गुणदोषासकट स्वीकारायची असतात. प्रत्येक वेळेला दोषावरती बोट नाही दाखवायचं, त्याच्यातले गुण पण असतात. तर ते जे माध्यम तुम्ही पाहतात, मला असं वाटतं की त्या गोष्टींकडे बाजूला सारा, त्यातनं काही बोध घ्या, परंतु त्यातल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत, मला असं वाटतं त्या आपण घेणं खूप गरजेचे आहेत. अजून काही? मी बोललो ते बरोबर ना, की मिसकम्युनिकेशन होतं? नाही. सर, माय क्वेश्चन इज, दोन क्वेश्चन्स आहेत. पहिला आहे की तुमचा हिंदुत्वावर काय स्टँड आहे, आणि सेकंड क्वेश्चन, MNSच्या फ्लॅगमध्ये ग्रीन कलरचं सिग्निफिकन्स काय आहे? हां, तू स्टुडंट आहेस? येस सर. हां, येस सर. कुठला? इथलाच आहेस? हो. बरं, बस. पहिली गोष्ट म्हणजे मी हिंदू आहे. माझं धर्मांतर झालेलं नाही, त्याच्यामुळे ते सत्य आहे. बरोबर आहे? ज्या वेळेला ती संकटं येतील त्या वेळेला माझा स्टँड क्लिअर असेल. तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला इथे एक मोर्चा निघाला होता, काही मुसलमानांचा मोर्चा होता, आणि त्याच्यामध्ये आपल्या पोलीस भगिनींना मारलं होतं. आझाद मैदानवरती निघाला होता, आठवते का? आणि सगळी हुल्लडबाजी तिकडे सगळी चालू होती. आणि त्यावेळेला तिथे इतर कुठच्याही राजकीय पक्षाने विरोधात मोर्चा नव्हता काढला, मी काढला होता तो मोर्चा त्यांच्या विरोधात. त्याच्यामुळे माझा स्टँड आता तुला कळला असेल, नंबर एक. नंबर दोन, रंगाचा अर्थ मी माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितला होता. कोणी बोलतं की भगवा हा त्यागाचा, निळा हा ह्याचा, हिरवा ह्याचा. असं काही नसतं. या देशामध्ये तीनच गोष्टी असतात. भगवा हा हिंदूंचा, हिरवा हा मुसलमानांचा, आणि निळा हा दलितांचा. असं माझ्या पहिल्या सभेमध्ये पण सांगितलं होतं. जे महाराष्ट्राला मानतील आणि जे महाराष्ट्रासाठी झटतील त्या सर्वांना मी बरोबर घेऊन जायला तयार आहे, पण महाराष्ट्र पहिला. तो जो हिरवा आहे तो या भारताला मानणाऱ्या मुसलमानासाठी आहे. मला असं वाटतं, मी ज्यावेळेला अमजद अली खान यांची सरोद ऐकतो, झाकीर हुसेनचा ज्यावेळेला मी तबला ऐकतो, त्यावेळेला मी त्याच्याकडे कधीच मी मुसलमान म्हणून बघत नाही. त्यांच्यासाठीचा हिरवा आहे, भिवंडी आणि बेहरामपाड्यासाठी नाही. अजून काही? आता सटापटा आले हातवर. सर, एक्सक्यूज मी. थांब, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ सर. घ्या. वाजले किती? सर, सर प्लीज सी या. सर, प्रश्न विचारण्यापूर्वी मी क्षमा मागतो. राजकारणाच्या दृष्टिकोनातूनच मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. सर, जसं अब्दुल कलामांचं स्वप्न आहे की त्यांना
2020 सालापर्यंत भारत एक महासत्ता म्हणून पाहायचा आहे. तसंच या महाराष्ट्राचा नागरिक, या भारताचा नागरिक या नात्याने आणि राजकीय दृष्टिकोनातून मला तुम्हाला महाराष्ट्राचा CM होताना पाहायचं आहे. हे माझं स्वप्न आहे. म्हणजे विचारताना पहिली लाज का वाटली माहिती तुला? असं माफी का मागितलीस माझी? चांगली गोष्ट बोललास की. हो, चांगलीच आहे. माफ करा, मला जरा तुम्हाला मोठं होताना बघायचं आहे. पण सर, तुम्हाला प्रश्न आवडला हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. नाही नाही नाही, छान, धन्यवाद. आणि सर, दुसरा एक प्रश्न आहे. तुम्ही बरेच राजकीय नेत्यांची नक्कल करता, तर मला या क्षणाला ते नक्कल पाहायचं आहे. कमीत कमी सर, प्लीज प्लीज. कसं आहे, मी तुला एक गोष्ट सांगतो. मी भाषण करता करता ती त्यावेळेला उत्स्फूर्तपणे आलेली गोष्ट असते. नाही तर मी शो लावले नसते का माझे? हे असं होत नाही. ते त्यावेळेला ते बोलता बोलता येतं, ते अंगात येतं ना. कोणाकडे आता माईक? तो माईक कोणाकडे? हां, नमस्कार सर, मी रुईयाचाच विद्यार्थी आहे. सर, आपलं अभिव्यक्त होणं हे राजकारणात जसं आहे, तर आपले व्यंगचित्र समाजापर्यंत का पोहोचलं नाही? आपल्यापुरतीच राहिली असं मला वाटतं. ती कला पोहोचायला पाहिजे होती आमच्याकडून, जेणेकरून आम्हाला आपलं एक व्यासंगी अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व आहे, हे सर्वसुद्धा आहे महाराष्ट्राला. पण आम्हाला तुमच्या चित्रकलेबद्दल पण व्यक्तिमत्व, शंका नाही, पण आदर्श म्हणजे मिळायला पाहिजे आम्हाला की अभिव्यक्त होणं. कसं होतं, तुझं म्हणणं बरोबर आहे. फक्त या सगळ्या गोष्टींमध्ये मी ज्यावेळेला पक्ष स्थापन केला, आता मी बोलतोय तुझ्याशी, हां, तू तर ऐकलं पाहिजेस. हां, मी पक्ष ज्यावेळेला स्थापन केला, ते स्थापन केल्यानंतर ज्यावेळेला व्यंगचित्र, पहिली गोष्ट सांगून ठेवतो, व्यंगचित्र करायला तुम्हाला एक बैठक मारावी लागते. आणि मला लहानपणापासून जे माझ्या वडिलांनी आणि बाळासाहेबांनी, खास करून बाळासाहेबांनी जे मला शिकवलं, की जोपर्यंत तुझा फोकस तिथे म्हणजे तू आहे किंवा तू नीट हे काम करू शकतो, तरच व्यंगचित्र कर. कोणतरी बाहेर लोक आले आहेत, कोणतरी थांबले आहेत, कोणासाठी काहीतरी आता करायचं आहे, असं करून ते होत नाही. दुसरा विषय असा की व्यंगचित्र समजा मी आत्ता केलं, आता मी ठीक आहे, मला मध्यंतरी मी व्यंगचित्र आहे ती मी सोशल मीडियावरतीच टाकून दिली, त्याच्यामुळे ती पोचली सगळ्यांपर्यंत. अच्छा, मला वाटलं आवरा म्हणून आले की काय. ती पोचली. माझा आत्ता एक काही माध्यमाचा विचार चालू आहे आणि तो तुम्हाला थोड्या दिवसात तुम्हाला तो दिसेल, कळेल. त्यातनं तुम्हाला माझी व्यंगचित्र बघायला मिळतील आणि विश्वासही बसेल, हाच करतो. हां, तुला काहीतरी. हां, नमस्कार राजसाहेब, तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्हाला कोणतं क्षेत्र जास्त प्रिय वाटतं, राजकारण की व्यंगचित्र? मला नेहमीच कला ही गोष्ट मला नेहमीच प्रिय वाटते, कुठचीही कला. आणि त्याच्यामुळे माझा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा माझा त्या दृष्टीनेच असतो. मी तुम्हाला आत्ता गेल्या वर्षी मी एक डॉक्युमेंटरी फिल्म केली होती, साधारणपणे 16 मिनिटाची. मी ती आत्ता आपल्याला आणली आहे का रे? ती आणले, ते तुम्हाला देतील. ती आपण जरा बघा. मग ही पहिली डॉक्युमेंटरी फिल्म असेल जी एक 16 मिनिटाची मी केली, ज्या फिल्ममध्ये राजकारण, या राजकारणाला एक ॲस्थेटिक सेन्स लागतो, बरोबर? तो ॲस्थेटिक सेन्स आपल्याकडे उरलेला नाही. आणि त्याच्यावरची ती डॉक्युमेंटरी फिल्म आहे की आपण ज्यावेळेला म्हणतो की मला इथे फ्लायओव्हर हवा, तर मला इथून इथे जायला फ्लायओव्हर हवा किंवा इथून इथे जायला मला ब्रिज हवा, पण तो कसा हवा याचा विचार आपल्याकडे होत नाही. म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टी निर्माण होतात त्या साधारणपणे लवकरात लवकर तो तुटून त्याचं काम लवकरात लवकर कसं मिळेल आणि मग निघेल आणि त्याच्यातनं आम्हाला ते कंत्राटदार असतात त्यांना परत परत कशी टेंडर काढून पैसे काढता येतील, आपल्याकडे पहिला त्याचा विचार होतो. म्हणजे ज्या वेळेला
भारतामध्ये अल्लाउद्दीन खिलजी आला 1294-93च्या सुमारास, बरोबर आहे. आणि मग आपलं जी राजधानी होती रामदेवरायाची ती गेली 1294, बरोबर. म्हणजे ज्या वेळेला आपल्या देशावरती एक प्रकारचं आक्रमण ज्यावेळेला झालं, त्या आक्रमणाच्या वेळेला इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा जन्म झाला आहे, बरोबर. त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा जन्म होऊन त्याच्याबरोबर 500 वर्ष आधी आपल्याकडे नालंदा विद्यापीठाचा जन्म झाला आहे. आणि त्याच्याबरोबर 1000 वर्ष आधी तक्षशिला या युनिव्हर्सिटीचा जन्म झाला आहे, जी आत्ता पाकिस्तान या भागामध्ये येते, बरोबर आहे, फाळणीनंतर. तक्षशिला कुठे आहे? नालंदा कुठे आहे? ऑक्सफर्ड आहे, बरोबर आहे. आपलं राजकारणातलं काम हे करत असताना माझा विचार जो आहे ते कालातीत असावं, ते तात्पुरतं नसावं. त्याच्यामुळे कदाचित माझा विचार पोहोचायला थोडा वेळ लागत असेल. आणि साधी गोष्ट म्हणजे त्यावेळेला एक फ्रान्समध्ये देखील एक युनिव्हर्सिटी होती आणि त्या फ्रान्समधल्या युनिव्हर्सिटीमध्ये काही अनेक ब्रिटिश शिक्षक होते शिकवायला. ते ब्रिटिश शिक्षकांचं आणि तिकडच्या फ्रान्समधल्या शिक्षकांचं तिकडे बाहेरचे, आणि मग तिकडे रोज भांडणं वादबीद सगळे व्हायचे आणि त्यांना काढून टाकले, त्या ब्रिटिश शिक्षकांना काढून टाकले तिकडनं. ते आले परत इंग्लंडमध्ये आले आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये परत कामाला सुरुवात केली त्यांनी, म्हणजे तिकडेच आले ते. तिथे आल्यावरती तिथले मूळचे ब्रिटिश शिक्षक आणि हे फ्रान्समधून आलेले ब्रिटिश शिक्षक यांच्यामध्ये वाद घडायला लागले. आणि ते वाद घडल्यानंतर ते परत फ्रान्समधून आलेले शिक्षक बाहेर पडले. त्यांनी चाटे क्लासेस नाही काढले, त्यांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी उभी केली. त्या शिक्षकांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी उभी केली, जी आजही आहे, बरोबर आहे. आज आपल्या मुंबई विद्यापीठाची जाऊन हालत बघा. आज आपल्याकडे खाजगी विद्यापीठं उभी राहत आहेत. ज्याच्याकडे पैसा त्याची युनिव्हर्सिटी. हे असं नाही होत, असं राज्य देश नाही चालत. आणि त्याच्यामुळे माझा राजकारणाचा विचार करण्याचा भाग मी त्या डॉक्युमेंटरीमध्ये सगळं दिलेलं आहे, ते जरा बघा. आणि ते पाहताना तुमच्या लक्षात येईल की मी त्याच्यामध्ये एक शहर दाखवलं आहे. अप्रतिम रस्ते, सुंदर इमारती, सुंदर बागा, छान गाड्या, चांगल्या इतर सगळ्या संस्था वगैरे, उत्तम शहर. दुसरं एक शहर दाखवलं, ते उत्तम शहर, सुंदर रस्ते, छान तिकडच्या काही सगळ्या संस्था, इमारती, बागा बिगा, सगळ्या लोकांसाठी जे आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या दोन्ही शहरांमध्ये आहेत. 2 शहर ती दाखवलीत मी त्याच्यात. त्यातल्या एकाचं नाव आहे हिरोशिमा आणि दुसऱ्याचं नाव आहे नागासाकी. म्हणजे अणुबॉम्ब पडल्यावरती देखील ही शहरं उभी राहतात आणि मोठी होतात. आपल्याकडे तर असं काही झालंच नाही आहे. मग आपल्याकडे काहीही न होता आपली शहरं बॉम्ब पडल्यासारखी का वाटतात? याचं कारण मनात तुमच्या ॲस्थेटिक सेन्सच नाही. एक तो जो डिझाईनचा भाग येतो तो डिझाईनचा भागच नाही आहे. मी मध्यंतरी माझा जेव्हा फर्ग्युसन कॉलेजला माझं लेक्चर झालं होतं त्यांनी मला विषय दिला होता डिझाईन. आणि त्याला मी एक स्टीव्ह जॉबचं उदाहरण दिलं होतं की स्टीव्ह जॉब्सने ज्यावेळेला ॲपल फोन केला, तो फोन केल्यानंतर त्यांनी त्याचा जो माणूस होता, त्याचा जो इंजिनियर, त्याचा डिझायनर जो होता, तो त्याच्याकडे फोन घेऊन आला. आपल्याला माहिती आहे ना ॲपल फोन उघडता येत नाही तसा, असा इतर फोनसारखा. तर त्यांनी तो फोन उघडला, आतलं डिझाईन होतं. स्टीव्ह जॉब्सने त्याला बघितलं आतलं सगळं रचना त्याची आणि तो बोलला घाणेरडं आहे, हे वाईट डिझाईन आहे. तर तो इंजिनियर बोलला की अरे फोन तर कोणी उघडणार नाही, या कोणाला कळणार आहे आतमध्ये काय? तो बोला कोणी उघडो किंवा न उघडो, घाणेरडं डिझाईन केलं आहे, तुला शांत झोप कशी लागते? सो त्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा मला असं वाटतं हा डिझाईनने भरलेला असावा. आता तुम्ही हे कॅमेरे बघतोय आपण, बरोबर? आज आपल्याकडे स्टील कॅमेरे येतात, स्टील फोटोग्राफीचे कॅमेरे येतात. आपण असे धरतो, माहिती आहे ना? पहिले असे धरायचो, बरोबर? ही एका माणसाच्या मनात आलेली कल्पना. त्याने एक चिकण मातीचा गोळा घेतला, क्ले, आणि तो असा दाबला. तो दाबल्यावरती त्याचे जे फिंगरप्रिंट जो आला तो प्रिंट
हा आत्ताच्या सगळ्या कॅमेऱ्याचा मोल्ड आहे. म्हणून तुम्ही कॅमेरा धरताना असा धरता, म्हणून तुम्ही असा पकडता, बरोबर आहे. तो जो मोल्ड आहे तो त्याचा आहे. का आलं हे? तर मी कॅमेरा कसा पकडला पाहिजे, त्याचं डिझाईन कसं असलं पाहिजे, या प्रत्येक गोष्टीला मला असं वाटतं, कुठचीही गोष्ट आपण करतो, आपल्याला साधी गोष्ट आहे ना, तोच पदार्थ जर आपल्या एक पदार्थ आपण समजा केला आणि एखाद्या डिशमध्ये जर समजा आपण भास्कन वाढला, आपण खाऊ. पण तोच पदार्थ जर समजा आपण नीट वाढला आणि जर असा व्यवस्थित डिझाईन करून जर समजा त्याच्यावरती काही छान असं डिझाईन कोथिंबीर असं टाकून बिकून वगैरे असं व्यवस्थित जर समजा दिला, तर तो जास्ती आपण आनंदाने खाऊ, बरोबर. म्हणजे मला अजूनही आठवतं, आम्ही कॉलेजमध्ये असताना त्या पोलीस कॅन्टीनमध्ये मिसळ खायला जायचो. आमच्या स्कूल अपार्टच्या बाजूला आहे. द्यायचे काय? मिसळच. पण ती जेव्हा यायची ना, अशी मस्त एक हिरवी मिरची अशी त्याच्यावरती अशी डिझाईन केलेली वगैरे वगैरे, छान यायचं, छान खायचं तेच. हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मास मीडिया म्हणून कुठचंही माध्यम हाताळताना त्याच्यामध्ये एक तुमचा थॉट हा वेल डिझाईन असला पाहिजे, तर त्या गोष्टीला गंमत येते, तर लोकांचं लक्ष आपल्याकडे जातं, अन्यथा लक्ष जात नाही. तुझ्यावरती जरा फारच बोललो रे मी. अजून काय झालं? हां, मला जरा जायचं पण आहे. तुम्ही नंतर मला मेल. हां, बोल. हां, मग हो. बघा आता साधी गोष्ट, आता ह्या सगळ्या गोष्टी झाडं तोडतात, झाडं. तू लाईट बंद कर रे. हां, मतलब लाईटचा त्रास होतो मला थोडा. बघा, करण्यासारख्या खूप गोष्टी असतात या सगळ्या ह्याच्यात. माझं माध्यम तुम्हाला परवडणार नाही. माझं माध्यम सोपं असतं, पटकन कळतं समोरच्याला की आपल्याला काय म्हणायचं आहे, आपलं काय चुकलं, आपण झाड तोडलं का, बरं. आता मी जरा विचार करून सांगतो, परंतु काय आहे ही वृक्षतोड? माझं सतत जे सांगणं असतं ना, ज्याच्याकडे सगळेजण वेगळ्या नजरेने सतत पाहत असतात, की या शहरांमध्ये येणारे लोंढे आपले थांबले पाहिजेत, तर ही कन्स्ट्रक्शन्स थांबतील, तर ही झाडं वाचतील. भसा नुसत्या ज्या इमारती उभ्या राहत आहेत, या इमारतीतनं काही होणार नाही. ही झाडं मरणार, ही मारणार. लोक ॲसिड टाकतात. आणि ह्या प्रकारची लोक, आता साधी गोष्ट आपल्याकडे तो एक उमदं जनावर वाघ, मी त्या आपल्या ह्याला गेलो होतो, काय तर ताडोब्याला, तिथे ते असे सापळे लावतात ते, आणि त्याच्यामध्ये पाय सापडला की तो पकडला जातो आणि मग तिथे ते मरतात. मी गेलो होतो तिकडे, आणि मग त्याच्यानंतर मी जेव्हा तिथे गेलो, मग त्याच्यानंतर सगळे ते माध्यमं आली, सगळं आलं, मग त्याच्यानंतर माझे इंटरव्ह्यूज झाले, माझी भाषणांमधनं या सगळ्या गोष्टी झाल्या. आता हळूहळू ताडोबामध्ये सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. परंतु असेही लोक आहेत ना, की त्याचं कातडं काढून विकून, त्याची नखं काढून विकून, असे पण विचार करणारे लोक आहेत. आता अशा विचारांच्या लोकांना करायचं काय? त्याच्यामुळे अशा विचारांच्या लोकांसाठी माझा मार्ग खूप सुलभ असतो. असं काय असेल तर मला कळवा. काय फक्त माझे व्यंगचित्रासाठीच हात शिवशिवत नाहीत.
माझं राजकीय उत्तर नाही आहे, याच्यावरचं माझं राजकीय उत्तर नाही आहे, परंतु मी बाकीच्यांच्या भरोश्यावर बोलू शकत नाही, बरोबर. त्याच्यामुळे माझं राजकीय उत्तर नाही असं पकडून मी आपल्याला सांगतोय की ह्याचं उत्तर म्हणजे माझ्या हातात या राज्याची सत्ता आल्याशिवाय याला उत्तर नाही. एक याचं कारण अशा गोष्टी करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची भीतीच उरली नाही, बरोबर आहे. जोपर्यंत त्या लोकांना अशा प्रकारे अशी गोष्ट करतोय आपण ह्याची भीती उरत नाही, तेव्हा ह्या अशा गोष्टी फोफावणारच, वाढणारच. एखाद्या समजा राज्यामध्ये एखाद्या ठिकाणी जर समजा असं कळलं की नाही नाही मला हे केलं ना तर मला जेल होईल किंवा मला त्रास होईल किंवा मला उद्या काही अजून कुठच्याही गोष्टी होतील, त्याचा माझ्या कुटुंबावरती परिणाम होईल काही, हे जोपर्यंत अशा विचार करणाऱ्या माणसाला जोपर्यंत वाटत नाही, कळत नाही, तोपर्यंत ह्याला उत्तर नाही. ठीक आहे. मला काही हरकत नाही. हॅलो. हां, शेवटचा प्रश्न. शेवटचे कोण रे? शेवटचं. हां हां झालं. नाही थांब जरा, ती मागापासून हात वर करते ती. हां म्हणजे कसं? उत्तर द्या. ते म्हणतात बाकीच्या मुलांसाठी मी परत बोलवीन. हां, मी कलाकार आणि व्यंगचित्रावरतीच प्रश्न विचारते आहे. तुम्ही राजकीय व्यंगचित्रकार आहात, तर राजकीय व्यंगचित्र समजण्यासाठी, ती उमजण्यासाठी एक प्रकारची परिपक्वता लागते. ती आपल्या समाजाकडे आहे का असं तुम्हाला वाटतंय? आणि जर तुम्हाला वाटतं की ती नाही आहे, अजून ती डेव्हलप व्हायला पाहिजे, तर विद्यार्थ्यांना त्यांनी ती कशी डेव्हलप करावी असा तुम्ही सल्ला द्याल? पहिली गोष्ट म्हणजे कळायला पडलं. हां, पहिली गोष्ट म्हणजे आपण लक्षात घेऊया की आजपर्यंत जे व्यंगचित्रकार झाले, मग त्याच्यामध्ये मी अगदी जुन्या काळापासून दुसऱ्या महायुद्धापासून जर पकडलं तर डेव्हिड लो झाले, स्ट्यूब झाले, अनेक लोक झाले, ते अगदी बाळासाहेबांपासून आर के लक्ष्मणपर्यंत आपण हा काळ घेऊया, बरोबर आहे. मला असं वाटतं त्या काळात आपण होतात आणि तो काळ आपला तारुण्याचा असेल. आपलं वय मी काही चूक हां नाही 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 मी असं मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती व्यंगचित्र आपण समजून घेत होतात की नव्हतात, आणि ती गोष्ट आपण एन्जॉय करत होतात की नव्हतात, करत होतात. याचा अर्थ समाज परिपक्व असतो, परंतु त्याच्या समोर देखील त्या प्रकारचं तेवढं चांगलं मटेरियल पण येणं गरजेचं असतं. समाजाला व्यंगचित्रकार असेल, नाहीतर पत्रकार असेल, नाहीतर कोणी असेल, उद्या संपादकीय असेल किंवा संपादक असतात, समाजाला ती गोष्ट सोप्या साध्या भाषेमध्ये समजून सांगणं हे त्याचं काम आहे. समाज परिपक्व असतो तो ते घेतोच, जो नसतो त्यातला काही भाग जो नसतो परिपक्व, तो परिपक्व होत जातो. तर माध्यमांचं सगळ्यात महत्त्वाचं हे काय आपण म्हणू काम हे समाजाला गोंधळून टाकणे नव्हे, तर त्याला विचार करायला लावणे. कारण आपल्याकडे कसं होतं की अनेकदा निवडणुका आल्या किंवा निवडणुकांच्या काळात, मी एक वेगळा विषय बोलतो, परंतु त्यावेळेला बातम्यांचं बंबार्डिंग करतात आणि मग त्यावेळेला तुम्हाला समजत नाही की हे काय, मग एक तुम्ही विचार करता मग हे तर हे बरोबर आहे. पण तो करण्यासाठी म्हणून ज्या प्रकारचं परिपक्वता ही माध्यमांमध्ये पण पाहिजे ना. आज साधारणपणे आपण वर्तमानपत्र उघडलं, वर्तमानपत्र उघडल्यावरती मला प्रश्न पडतो
की एक आपण दैनिक लोकसत्ता घेतलं, त्याचं एक संपादकीय असतं, उत्तम संपादकीय, बरोबर, एक 2-4 वर्तमानपत्रांचं असतं, पण बाकी काय. म्हणून मी म्हटलं ना की या माध्यमातनं मोठी होणारी ह्यासारखी पिढी, यांनी या सगळ्या गोष्टीवरती एक ज्याला आपण म्हणतो मान ठोकून बसणं, असं मान ठोकून बसले पाहिजेत, तर पुढे 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 समाज परिपक्व होत जातो. आणि ही या माध्यमाचं सगळ्यात मोठं काम आहे. त्याच्यामुळे तो परिपक्व असतो, तो तुमच्याकडे येतो, आणि जो नसतो तो त्याला तुम्ही परिपक्व करत असता. बरोबर आहे ना? झालं? अरे तुमच्या प्रश्नांना हे नेव्हर एंडिंग स्टोरी आहे. हां, कधी बाहेर पडताय? नाही, 2 गोष्टी असतात त्याच्यामध्ये. ते केलं नसेल तरी मी खाणारच आहे, बरोबर आहे, पण ते उत्तम समजा आपला पदार्थ आहे, आणि तो उत्तम पदार्थ जर समजा तुम्ही चांगल्या डिझाईन फॉर्ममध्ये जर त्याला दिलात तर तो जास्ती चांगला होतो ना. जर समजा तू आता नेटवरती गेल्यावरती तू तिकडे जॅपनीज डिशेस काढ, तू फ्रेंच काढ, तू इंग्लिश काढ, तू कॅनेडियन काढ, तू सगळ्या गोष्टी काढ, आपल्याही थाळा छान वाटतो, बरोबर, आपली जी थाळी असते ती छान वाटते, परंतु त्याच्यात अजून काही गोष्टी व्हायला पाहिजेत ना. आपण ज्या वेळेला ती थाळी समारंभाला फक्त त्याच्या भोवती ज्याला रांगोळी काढतो त्यावरती अजून देखणी दिसते ना, मग ती रांगोळी का काढतो आपण? तेच तर डिझाईन आहे, बरोबर. हे तुम्ही सांगत जा बरोबर म्हणून वगैरे असं. तर मी तुमची सगळ्यांची रजा घेतो. मला असं वाटतं मी काय बोललो हे तुम्हाला समजलं असेल, आणि त्यातनं तुम्ही खूप खूप सगळेजणं देशात विदेशात सगळेजणं मोठे व्हाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. मी प्राचार्यांचं आणि आपलं देखील मी धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना की आपल्यामुळे मला यांच्याशी बोलता आलं. आणि मी इथेच राहतो शिवाजी पार्कला. तुम्हाला कधी काय वाटलं तर आपण नक्की घरी येऊ शकता. फक्त मी घरी आहे की नाही फक्त बघा. तुम्ही अजून का बसला तिथे? नाही होऊ दे ना. नाही काय आहे, मला प्रश्न पडला. मी एकदा भाषणासाठी म्हणून एकदा फार जुनी पूर्वी तुमचं नगर जिल्ह्यामधलं अकोले नावाचं गाव आहे, अकोले. थंडीचे दिवस होते आणि मी तिकडे गेलो. खूप जुनी गोष्ट म्हणजे मी चला आता साधारणपणे 30-एक वर्ष झाली असतील. आणि माझी सभा होती तिकडे. ते अकोले गाव असं उंचावरती आहे, त्याच्यात थंडी होती. थंडीत तिकडे गेलो मी. सगळं खूप वारा होता, थंडी होती प्रचंड. आणि मी व्यासपीठावरती गेलो तर सगळेजणं साधारणपणे माझ्या व्यासपीठावरचे सगळे स्वेटर बिटर घालून मफलर गुंडाळून सगळे बसले होते. माझ्या समोर जेवढे लोक बसले होते ते सगळे घोंगड्या बिंगड्या सगळे घेऊन होते आणि एवढेच दिसत होते. प्रतिभाताई पाटील कशा एवढं दिसायच्या, राष्ट्रपती आपल्या. तर एवढेच. आणि बरं सगळ्या घोंगड्या बिंगड्या घेतलेल्या. प्रचंड थंडी, म्हणजे मी जब्या लेंग्यात, झेंडा आणि मी दोघेच फडफडत होतो. आणि मी त्याच्यानंतर माझं भाषण संपलं. बरं कळे ना तुम्ही काही आतल्यात टाळ्या वाजायच्या. बरं समजायचंच नाही ह्यांना आवडले नाही आवडले काय, घोंगडीच्या आतमध्ये सगळं चालू आपलं सगळं. मी उठलो, झालं सगळं भाषण झालं, सगळं झालं. राष्ट्रगीताला सगळे उठले आणि परत बसले. तुम्ही म्हटलं परत का बसले सगळे? नाही साहेब नंतर पिक्चर आहे. तेव्हा मला कळलं कशासाठी आले होते. तर तसं काही नाही ना हे. हां बस धन्यवाद.